बारामती नगर परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकरांना पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. दर्पणकाळ बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात, ज्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले, ज्यांचा उद्देश समाज प्रबोधन करणे आणि लोकांना विज्ञान व सुधारणेच्या विचारांची ओळख करून देणे हा होता. याच त्यांच्या श्रेष्ठ कार्यामुळे 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेले पहिले वृत्तपत्र दर्पण वृत्तपत्र 1832 मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र. दर्पण काळ बाळशास्त्री जांभेकरांनी विधवा पुनर्विवाह आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी पत्रकारितेला नवीन दिशा दिली आणि आद्य संपादन म्हणून ओळख मिळवली. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिन 6 जानेवारी मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील सर्वच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या सन्मानावेळी बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रतिमा पूजन संपन्न झालेला आहे आणि सन्मान सोहळ्याकडे जाण्यापूर्वी मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करणार आहे बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सन्माननीय पंकजी भुसे सरांना की आपण प्रास्ताविक करावं. सन्माननीय भुसे सर. आज नगराध्यक्ष महोदयांच्या संकल्पनेतून सर्व पत्रकार बंधू भगिनींसाठी आयोजित कार्यक्रमाला आपण नगर परिषदेच्या विनंतीला मान देऊन अनौपचारिक विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे पत्रकारिता म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो. आपण करत असलेल्या कार्याला आमच्याकडून कायम सहकार्य राहील आणि आपण देखील सकारात्मकपणे प्रशासनाला मदत करावी ही आपल्याला मी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा सर्व बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित नगरसेवकांच्या हस्ते बारामतीतील पत्रकारांचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभावेळी निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांचा देखील सहभाग होता. बारामतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आपल्या खास शैलीत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तर नानांची आमची 3-4 दिवसांपूर्वी चर्चा झाली की आपल्याला सगळ्या पत्रकार बांधवांना शहराच्या तालुक्याच्या बोलवायचंय, त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा. मी सीओ साहेबांना काल सांगितलं, योगायोगाने सगळेजण उपस्थित आहेत. 2 वाजता आपल्या पीडीसीसी बँकेमध्ये तो कार्यक्रम झाला आणि नंतर आपण 5 वाजता इथं घेऊ. आमची 4 वाजता एक बैठक होती. त्यामुळे आपण सर्वजण या आमच्या कालच्या शॉर्ट नोटीस एकदम कमी वेळात आम्ही सर्वांना व्हॉट्सअपवर मेसेज केले, बऱ्याचशा लोकांना फोन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सर्वच नगरसेवक नगरसेविका आपण आपल्या उपस्थितीबद्दल धन्यवाद मानतो, आपले स्वागत करतो नगरपालिकेच्या या सभागृहामध्ये, शरदचंद्रजी पवार सभागृहामध्ये. खरं तर माझ्या सर्वच पत्रकार बांधवांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या की पत्रकारिता समाजाचा चौथा स्तंभ असून तो कसा समाजाचे सर्व पैलू, चांगले वाईट दोन्ही पैलू त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजापुढे आणण्याचं काम करतो. आणि हे करत असताना बारामतीमध्ये जे आपले श्रेष्ठ 3-4 दिवंगत पत्रकार, त्यामध्ये त्यांचे चिरंजीव इथं आहेत, भाई रणसिंग साहेब, सावंत साहेब, इलाके साहेब, त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. त्यांनी बारामतीमध्ये सुरुवातीच्या, म्हणजे तुम्ही विचार करा, 1832 जवळपास 200 वर्षापूर्वी पत्रकारिता कशी असेल स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये, आणि भाई रणसिंग यांनी सगळ्यांनी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळामध्ये सुरू केलेली पत्रकारिता ती चालवणं त्यावेळेस किती अवघड असेल की त्यावेळेस राज्यकर्त्यांच्या विरुद्ध लिहिणं
त्यावेळेस तर देशामध्ये लोकशाही नव्हती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आपल्याला लोकशाहीची त्यांनी जो संविधानाने आपल्या सर्वांना अधिकार दिला, त्यानंतर पत्रकारिता कशी बदलत गेली मागच्या 75 वर्षामध्ये ते आपण सगळेजण बघत आलोय. खरं तर आज आपण कितीही म्हटलं तरी आज प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये दोन्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया हे थोडं अग्रेसर जरी असलं तरी सर्व पत्रकारांना मी निश्चित सांगू इच्छितो की आजही पेपरचं महत्व आणि लेखणीचं महत्व कधीही कमी होणार नाही आणि ह्यापुढेही कधी होणार नाही. त्याचं कारण म्हणजे समाजातला एक घटक अजूनही असा आहे की तो सकाळची सुरुवात मागच्याही भाषणामध्ये मी केली की सांगितलं की सकाळी चहाचा कप आधी घेतल्याशिवाय आपण पेपर आधी घेतो आणि पेपर वाचल्याशिवाय आपण दिवसाची सुरुवात करत नाही. त्यामुळं माझ्यापूर्वी साधूंनी सांगितलं, दिलीप शिंदे सरांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, अजून दोघा तिघांनी, तानाजी पाथर्डीकरांनी मत व्यक्त केलं की खरंच आपण पत्रकारिता एक आरसा म्हणून बघायला पाहिजे की ज्यावेळेस एखादी चुकीची बातमी आपल्या विरुद्ध येते, आपण कुठं चुकलो, आपण कुठं कमी पडलो, ह्याचं आत्मचिंतन आणि मूल्यमापन आपण स्वतः सर्व पदाधिकारी म्हणून करायला पाहिजे. पण मी तुम्हाला विनंती करतो की जेवढ्या तुम्ही ज्या आमच्या चुकीच्या बातम्या छापता त्याच्यात 10, 20, 25, 30% चांगल्याही बातम्या छापता, म्हणजे त्याच्यातून आम्हाला काम करण्याचं सुद्धा मनोबल मिळेल. आणि असं असताना आज तुम्ही ज्या काही माफक अपेक्षा मागितलेल्या आहेत त्या निश्चित आदरणीय दादांच्या मनामध्ये, आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मनामध्ये, पवार साहेब, सुप्रियाताई सर्वांच्याच राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असं कुठंही नाही की पत्रकार भवन होऊ नये. त्यामध्ये काही मतमतांतर मागच्या ह्याचे झाले आणि खऱ्या अर्थाने खरं हे सगळे एकत्र करायचं त्याचं मागचं कारण सुद्धा किंबहुना तेच असेल. तुम्ही सगळे एकत्र एवढे जर आला, मगाशी तर 150 पत्रकार होते, आता आपल्याकडं 70 पत्रकार आहेत मित्र आमचे बांधव आणि एक आमच्या भगिनी आहेत. मागच्या वेळेस मगाशी 3 भगिनी होत्या, 2 कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त गेल्या असतील. तर सगळ्या बंधू भगिनी पत्रकार बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की दोन्ही मागण्या आम्ही सर्व आमचे 41 नगरसेवक नगरसेविका आम्ही दादांच्या कानावर घालू की दादा, आम्ही 6 जानेवारीला असे दोन्ही ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि प्रामुख्याने पत्रकारांची ही जी मागणी आली आहे ती कशी आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करता येईल त्यासाठी तुम्ही काही जणांनी पुढाकार घेऊन दादांकडे पाठपुरावा केला तर आम्ही त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा उचलू. आम्ही निश्चित त्याच्या मागे कुठेही जे काही नगरपालिकेच्या मध्ये ठराव मांडायला लागतील, कुठं जागा त्याचा विषय असेल तर आम्ही सर्व 41 नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या निमित्ताने ही तुम्हाला ग्वाही देतो. सुरुवातीला आपण पत्रकार भवनातून सुरुवात करू आणि मग हळूहळू आपण जे आपल्या दुसरी मागणी त्याच्याकडे सुद्धा मार्गक्रमण करू. आज नाही करतो तेच म्हटलं ना, करू ना आपण, नाही कुठं म्हटलं. आपण द्यायचं तर सगळ्यांच्या साक्षीने इन कॅमेरा सांगितले. फक्त थोडस जागा किती लागती, काय लागती ह्याचा सुद्धा कुठेतरी सर्वे 6 गुंठे चांगल्या पद्धतीने आपण हा सुसंवाद साधून पुढच्या 5 वर्ष तुमचे साथ, आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन वेळोवेळी लाभू. 1 जानेवारीला आपला वर्धापन दिन असतो आणि ह्याच्या पुढे मी आणि आमचे सर्व 41 नगरसेवक 6 जानेवारी विसरणार नाही. आम्ही कायम तुम्हाला बोलून आणि पुढच्या वर्षी आपण अजून चांगल्या पद्धतीने कार्यक्रम करण्याचा मानस करू. तुमच्यातले काही एक आम्ही आमच्या काही नगरसेवकांची समिती म्हणून तुमच्यातले काही पत्रकार बांधव एकत्र येऊन आपण चांगल्या पद्धतीचे नगरपालिकेच्या वतीने चांगले कार्यक्रम सुद्धा कसे आयोजित करता येतील. आणि विशेष करून मला टीसी कॉलेजच्या इथं जर्नलिझमचा कोर्स चालू झालेला आहे आणि जसं वसंतराव पवार लॉ कॉलेज आपल्या इथं झालं, टीसी कॉलेजमध्ये जर्नलिझमचा कोर्स सुरू झाला. या दोन्हीमुळे आपल्याकडे पत्रकार किंवा आपल्याकडे लॉ हो तर लॉच्या माध्यमातून वकील आणि पत्रकारांची संख्या वाढतीये. ते समाजासाठी चांगलंच आहे मी म्हणेन. त्याच्यात कुठेही ती संख्या वाढतीये याचं कुठेही मला तर काही चुकीचं काही दिसत नाही. हे एक म्हणजे आमच्या मॅनेजमेंटमध्ये KPI म्हणतात, की परफॉर्मन्स इंडिकेटर्स, म्हणजे ज्याच्यामध्ये मूल्यमापन होतं तसं सर्व पदाधिकाऱ्यांचं, नगरपालिका असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, सगळ्या इतर सहकारी संस्था असू द्या, त्यांचं मूल्यमापन करण्याचा हा 4था स्तंभ आहे. आणि ते कसे चांगले काम करतील आणि त्यांना चांगल्या काम करायला प्रवृत्त करण्यासाठी किंवा त्यांना मार्ग दाखवायचं काम तुम्ही केलेलं आहे. आज पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला
त्याबद्दल मी तुमचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पत्रकारिता.